बंधूंनो नमस्कार. नुकतीच एक दुःखदायक, दुर्दैवी पण धक्कादायक अशी घटना घडली. यवतमाळमध्ये गजानन मारुती सुरोशे नावाचे आमचे गोरक्षक हिंदू बंधू यांना दगडाने ठेचून मारण्यात आले. नागपूर तुळजापूर महामार्गावर गोवंशाची तस्करी होत आहे अशी माहिती या बजरंग दलाच्या मुलांना मिळाली आणि त्यांना रंगेहात पकडण्यासाठी त्यांनी ट्रॅप लावला होता. दुर्दैवाने या धर्मांध गोतस्करांच्या ट्रॅप मध्ये आमचे हे बंधू अडकले आणि दगडाने ठेचून त्यांना मारण्यात आलं. कोणतरी सुलतान अलावली असं काहीतरी विशेष शांतिप्रिय समाजाचा तो माणूस आहे ज्याला अटक केली आहे. दुर्दैवाची गोष्ट इथे ही आहे की बजरंग दलाच्या मुलांना कळतं गोवंश तस्करी कुठून चालली आहे, कुठून होतीये, पण आमच्या मायबाप सरकारला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारला हे दिसत नाही. एका गोवंश रक्षकाला अशा प्रकारे दगडाने ठेचून मारण्यात आलंय. तो हिंदू आहे म्हणून कोणाचीच काही प्रतिक्रिया नाही. हेच जर त्या अलावलीला मारला असता कोणी ठेचून तर बघा 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 किती असुरक्षित आहेत, मॉब लिंचिंग चालू आहे वगैरे आरोळ्या ठोकण्यात आल्या असत्या. दुःख याचं वाटतं हो, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारा भाजप सारखा पक्ष सत्तेत आहे, पण इतर पक्षातली लोक आपल्या पक्षात कशी येतील याच्या पायीच सगळी धडपड चाललेली असताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे हो? हिंदुत्ववादी दगडाने ठेचून मारायच्यात लायकीचे आहेत का या सरकारच्या लेखी?